नमस्कार माझ्या माता भगिनींनो, सर्वांना उत्तम आरोग्य लाभून धनाची प्राप्ती हो हीच ईश्वरचरणी सदैव प्रार्थना। आज आपण बेलाच्या फळाचे काय महत्व आहे आणि त्याचे उपाय किती प्रभावी आहेत, ते केल्याने आपल्याला काय काय फरक पडतो आणि कशाची आपल्याला प्राप्ती होते की जेणेकरून बेलाच्या फळाला दिव्य फळ असे म्हटले आहे। बघा, बेलाचे झाड हे साक्षात शिवशंकराचेच रूप आहे। बेलाच्या झाडाची सेवा केल्याने आपल्या भावानुसार ज्ञानानुसार आपल्याला लक्ष्मीची प्राप्ती होत असते। आता बघा, बेलाच्या झाडाखाली साक्षात लक्ष्मी मातेचा वास असतो, कारण की माता लक्ष्मीने ज्यावेळेस तपश्चर्या केली होती की नारायण हे त्यांना सदैव प्राप्त राहावे, त्यावेळेस साक्षात भोलेनाथ त्यांच्या समोर प्रगट होऊन त्यांनी आशीर्वाद दिला होता। त्यामुळे लक्ष्मी माताच्या तपाने जे निर्माण झालेले झाड आहे ते बेलाचे झाड आहे। त्याच्या खाली लक्ष्मी देवीचा सदैव वास राहतो। आता आयुर्वेदामध्ये पण बेलाच्या फळांचे अनेक महत्व सांगितलेले आहेत आणि त्याचे धार्मिक महत्वही तितकेच आहे। तर चला जाणून घेऊ की कोणते उपाय आपल्याला बेलाच्या फळाचे करायचे आहे। आता बघा, बेलाच्या फळातील गर काढून त्यामध्ये शुद्ध तूप मिक्स करून हवन केल्याने दरिद्रतेचा नाश होतो असे वेदशास्त्रात सांगितले आहे। नेहमीच आपल्याला बेलाचे फळ उपलब्ध नसते, त्यामुळे पान हे तुपामध्ये बुडवून त्याचे हवन केल्याने किंवा त्याची आहुती दिल्याने माता लक्ष्मी आपल्यावरती सदैव प्रसन्न राहते। कारण की लक्ष्मी मातेला तसे भगवान शंकराने वरदान दिलेले आहेत आणि बेलाचे फळ इतके पवित्र आहे की एक वेळेस आपण जर हे बेलाचे फळ खाल्ले किंवा बेलाचे सरबत पिले तर 27 दिवसाच्या आत जर आपला मृत्यू झाला तर त्याची अधोगती होत नाही, तर त्याला स्वर्गाची प्राप्ती होते आणि त्याच्या शरीरामध्ये 27 दिवस दिव्य प्रभाव राहतो। तो केवळ ह्या बेल फळानेच राहतो, कारण की बेलाचे जेवढे वाहण्याचे महत्व आहे तितकेच महत्व बेल फळाचे पण आहे। नुसते बेल फळ जरी आपण महादेवाच्या पिंडीवरती वाहिले तरी आपल्याला लक्ष्मीची प्राप्ती होते आणि आपल्या दरिद्रतेचा नाश होतो। जरी तुमच्याकडून हवन करणे झाले नाही तरी महाशिवरात्रीच्या दिवशी आपल्याला बेल आणि बेलाचं फळ हे सहज उपलब्ध होते। त्यामुळे एक फळ तरी तुम्ही आणून त्याचं प्राशनही करू शकता आणि त्याची आहुतीही देऊ शकता, किंवा साधा उपाय की तुम्ही एखाद्या मंदिरात जाऊन ते शिवलिंगावरती अर्पण करू शकतात, किंवा घरी महादेवाची आपल्याकडे पिंड असतेच त्याची पूजा विधिभावत करून ते आपण महादेवाच्या पिंडीवरती वाहू शकतो। हे केल्याने आपल्याला तेवढेच पुण्य मिळते की जेवढे हवन केल्याने मिळते। आता बेलाच्या फळांचे आयुर्वेदिक महत्वही तितकेच आहेत। आपल्याला शरीरामध्ये अनेक प्रकारचे चांगले गुणधर्म ह्या बेल फळांमधून प्राप्त होत असतात। त्यामुळे कित्येक औषधांवरती आयुर्वेद शास्त्रामध्ये ह्याचा प्रयोग करतात। आता आपल्याला नेहमीच घरामध्ये शांतता राहावी, लक्ष्मी प्राप्ती व्हावी, यासाठी बेलाच्या फळाचे उपाय आपल्याला निश्चितच करायचे आहे आणि त्यांचे पुण्य आपल्याला मिळवायचे आहे। बघा, महिन्यालाही शिवरात्र येते, त्या दिवशीही हा उपाय तुम्ही करू शकतात, परंतु महाशिवरात्र हे मोठी असल्यामुळे महाशिवरात्रीला सर्व बेलफळ आणि पाने बेलाची सहज उपलब्ध होतात। त्यामुळे हा उपाय ह्या दिवशी तुम्ही अजिबात न विसरता करायचा आहे आणि आपल्या मनोकामना ह्या एका उपायाने पूर्ण होत आहे, त्यामुळे हा उपाय आपल्याला करायचाच आहे। कधी कधी कोणत्या ना कोणत्या कारणाने आपल्या घरामध्ये लक्ष्मी टिकत नाही आणि साक्षात शिवशंकरानेच लक्ष्मी मातेला बेलाच्या झाडाखाली वास करण्याचे जे वरदान दिलेले आहे, त्यामुळे
सर्व झाडच, त्याचे फळ, पाणी हे सर्वांचेच महत्व अनन्यसाधारण असे आहे. सर्व ब्रह्मा, विष्णू, महेश ह्या झाडाखाली वास करतात. लक्ष्मीचा वास असल्यामुळे आपल्याला एरवी कोणते उपाय करून जर फरक पडत नसेल तर हा महाशिवरात्रीला उपाय तुम्ही जरूर करून बघा आणि काय फरक पडतो तेही बघा. असेच नवीन माहिती असलेले व्हिडिओज मी तुमच्यासाठी नेहमी घेऊन येत राहील. माहिती आवडल्यास आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.